तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपली इतर पक्षांची होणार, आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत, म्हणजे मतदार आहेत पण त्यांची नावच नाही आहेत. आणि जरा त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवा आहे तो घ्यायचा, बाकीच्यांना पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे.